रोहिणी माता सुद्धा रडतीये. माझा बलराम चालला, माझा काना चालला. कधीच रोहिणी मातेने परका श्रीकृष्ण आपला पुतण्या म्हणून वागवलं नाही बरं. माझा पोपसाय काना. बलरामाच्या अगोदर कानाला विचारायची, काना जेवला का? आपलं पोरग नाही म्हणून जीव लावणं हा जो वाईट विचार आहे ना स्त्रियांनो, सोडून द्या. शेजारच्या पोराला सुद्धा आपल्या पोरासारखाच जीव लावा, त्याला स्त्रीत्व म्हणतात. शेजारचा म्हणून जीव लावायचं नाही, आपला नाही म्हणून जीव लावायचं नाही, हे सोडून द्या. रोहिणी माते बलरामापेक्षा श्रीकृष्णाला जास्त जीव लावायची आणि बलराम जातो याचं सर्वात जास्त दुःख रोहिणी मातेला होत होतं. श्रीकृष्ण जातो याचं सर्वात जास्त दुःख रोहिणी मातेला आहे आणि बलराम जातोय म्हणून सर्वात जास्त दुःख यशोदा मातेला आहे. दुःख आहे. सकाळ झाली, यशोदा माता जोपर्यंत काना डोळ्यासमोर होता ना, कानाच्या डोळ्यासमोर सुद्धा आलेली नाही यशोदा माता. मी जर दिसली तर काना रडे आणि मला जर तो दिसला तर माझे अश्रू आवरले जाणार नाही म्हणून कानाच्या समोर यशोदा जात नाहीये. किती वाईट प्रसंग आहे स्त्रियांनो. विचार करा, आपला मुलगा फक्त हॉस्टेल मध्ये जातो तरी तुम्ही किती रडतात ना. हा तर कायमचा मथुरेत जाणार होता हो. काय किती वाईट वाटत असेल